आपल्या देशामध्ये वक्फ बिल ला मंजुरी देण्यात आली। आज आम्ही इथं जमा आहोत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तर्फे हे असं एक आंदोलन करण्यात येत आहे आणि त्याच्या माध्यमातून असा प्रयत्न आहे की सर्व देशापर्यंत हा मेसेज जावा की मुस्लिम समाज, संपूर्ण मुस्लिम समाज या वक्फ बिलच्या विरोधामध्ये आहे, जो बिल पास झालेला आहे आणि आम्ही त्याच्या विरुद्ध अगदी शांतीपूर्ण आंदोलन करत आहोत आणि घटनेने आम्हाला जे अधिकार दिले त्याचा वापर करून अगदी शांतीपूर्ण पद्धतीने आपला निषेध नोंदवण्याकरता इथं आम्ही आज जमा झालेलो आहोत। त्याची ही पहिली कडी आहे। इथून या आंदोलनाची सुरुवात होत आहे आणि हे आंदोलन संपूर्ण भारतामध्ये अगदी शांतीपूर्ण पद्धतीने जसं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचा आदेश असेल त्यानुसार केलं जाईल। माझं नाव इंजिनियर वाजिद खान। जेल भरो आंदोलन आहे। भारत मुक्ती मोर्चा तथा ओबीसी राष्ट्रीय मोर्चा तथा इतर सगळ्या सहयोगी संघटना या आंदोलनाचा जो मुख्य उद्देश आहे जेल भरो आंदोलनाचा, आम्ही देशभर ईव्हीएमच्या विरोधात या अगोदरही भारत मुक्ती मोर्चाने तथा इतर सगळ्या सहयोगी संघटनांनी देशभर ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन केलेली आहेत आणि हे जेल भरो आंदोलन राष्ट्रव्यापी आहे। देशातल्या 32 राज्यात 650 जिल्ह्यात आम्ही हे आंदोलन करत आहोत। पहिल्यानं एवढं मोठं आंदोलन ईव्हीएमच्या विरोधात जेल भरो हे होत आहे। दुसरा आमचा जो या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे तो हा आहे की जातीनिहाय जनगणना ओबीसीची झाली पाहिजे। ओबीसींना मोजलंच जात नाही। या देशात कुत्र्याची जनगणना होते, मांजरीची जनगणना होते, जनावरांची जनगणना होते, गध्याची जनगणना होते, परंतु या देशाचा प्रधानमंत्री हा ओबीसी असूनही ओबीसीची जनगणना करत नाही। कारण जर मोजलं जाणार नाही तर ओबीसीचा जो अधिकार आहे, संवैधानिक अधिकार, तो त्यांना भेटणार नाही। हा उद्देश ठेवून ते ओबीसीची जातीनिहाय जनगणना करत नाही। तिसरा जो मुख्य उद्देश आहे आमच्या महापुरुषांची वेळोवेळी, आता आपण पाहिलं शिवाजी महाराजांच्या विरोधात असेल, महात्मा फुल्यांच्या विरोधात असेल, कोणीतरी एखादा मनुवादी उठतो आणि वक्तव्य करतो। आमच्या महापुरुषांचा जो अपमान या देशात होत आहे, या राज्यात होत आहे, या महापुरुषांच्या अपमानाच्या विरोधात आमचं हे जेल भरो आंदोलन आहे। आम्ही संपूर्ण देशभर मोठ्या ताकदीने हे आंदोलन यशस्वी करत आहोत। मी प्रताप पाटील, बहुजन मुक्ती पार्टी, जे वैचारिक या ज्या चळवळी आहेत यांचं समविचारी जे राजकीय संघटन आहे बहुजन मुक्ती पार्टीचा मी राज्य अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे। जो वक्फ बोर्ड संशोधन के नाम पर बिल पारित किया गया है उसके विरोध में भारत के 650 जिलों में एक साथ एक ही समय भारत मुक्ति मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बहुजन क्रांति मोर्चा, पिछड़ा वर्ग मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनेशनल के जानिब से भारत भर में जेल भरो आंदोलन किया जा रहा है ताकि हमारे जो हक है, जो अधिकार है, उनका अधिकार उनको मिले। और वक्फ बोर्ड जो है ये मान्य नहीं किया जा सकता क्योंकि ये संविधान विरोधी बिल है। इतने बिल आज तक सरकार ने लाई है, ये संविधान विरोधी है। SC, ST, OBC माइनॉरिटी के हक अधिकार छीनने वाला बिल है, तो हम इसका कड़ा विरोध करते हैं। मैं भारत मुक्ति मोर्चा का जिम्मेदार होने के नाते हम इसका कड़ा विरोध करते हैं और सहयोगी संगठन में सभी का जो है आप लोगों का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं कि मीडिया का एक बहुत बड़ा रोल होता है इसके अंदर, क्योंकि आप लोग जनता की आवाज उठाते हैं। मैं हमारे संगठन की तरफ से, बाकी सभी लोगों की तरफ से आप लोगों को बहुत दिल से धन्यवाद करता हूँ। आप लोगों यहाँ पर आए, इसको कवर किया, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। आपका नाम? मेरा नाम अलियार खान है, मैं राज्य उपाध्यक्ष हूँ भारत मुक्ति मोर्चे का।